टाळ्या होऊ द्या. यानंतर माझ्या लग्नाचा कार्यक्रम आपल्या इथं सार्वजनिक मंडळानं माझ्या लग्नाचा कार्यक्रम ठेवला बरं का. मावशी माझं लग्न जमत नव्हतं. शिक्षण करता करता लग्नाचं वय दोनदा ओव्हरटेक करून निघून गेलं. पण लग्नाचा काही योग जुळलाच नाही. पण आमच्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं. मामा पुढे या. हो माझ्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं. मामा म्हणले तायडे तू काळजी करू नको, तुझ्या अख्खा लग्नाचा खर्च मी करतो. हो म्हणून मामांनी या ठिकाणी तसं नवरदेव तुमच्या गावातला नवरी तेवढी आळंदीची बरं का. माझं लग्न तसं मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का. जमलं होतं पण घोटाळा असा झाला. आमच्या मामांनी ब्राह्मण काका बंगालचा बोलवला आणि त्या बंगालच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे आलाय असं मला समजलंय बरं का. एक 4-5 हाका मारून पाहते. नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक ए ऋतिक ऋतिक दिसते का कुठं पाठीमाग. ऋतिक चल, नाही तशी आपल्या कॅमेरावाला सगळं लग्न करीत असते. चला नवरदेवाची मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात यायचे. बहारो फुल बरसाओ दमानं दमानं स्टेज मोडल. चांगला चिखल तुडवला. लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. पण एवढं वारड या ठिकाणी जमले बरं का. पण कळायला मार्ग नाही. नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कोण आले. नवरदेवाकडून कोण कोण आले हातवर करा बरं. नवरदेवाकडची मंडळी 1 2 3 3.5 4.5 पावणे 5 60च्या पुढे अर्धे ना. का हो तुम्ही काय पाकिस्तान आले का काय. 4-5 माणसं कशी आणली. आता नवरीकडचं वरड बघा. नवरीकडचं वरड हातवर करा. पहा याला म्हणायचं वराड. काय काय मावशांनी 2-2 हातवर केले. तेव्हा त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय. पण अशी काही नाही बरं का. लग्नानंतर जेवणाची सोय सुद्धा केलेली बरं का. लग्नानंतर जेवणाची सोय आपापल्या घरीच केलेली आहे. लग्नाला सुरुवात करायची. पण लग्न म्हटल्याच्या नंतर मामा फार महत्वाचे असतात बरं का. दोन्ही मामांचा परिचय करून देते. माझे मामा इकडे या. मामा इकडे. नवरदेव तुम्ही रिवर्स गिअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. दोन्ही मामांचा परिचय करून देते बरं का. हे दिस इज माझे मामा. दिस इज नवरदेवाचे मामा. हा मस्त दिवे लावलेत तुम्ही. परिचय करून देते. दिस इज माझे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही मला नवरी फार इंग्रजी बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांग का मी खूप शाळा शिकली बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले मी. एवढी शाळा शिकले मी की नाही येल होऊन बिलबिल झाली. एवढी शाळा शिकली बरं का. हो हे माझे मामा. माझ्या मामांचा परिचय करून देते. माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात. कुठं असतात. माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. काय करतात. पण मामा तुम्ही हो म्हणा. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे ना मामा. काय तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचे मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय आमचे मामा की नाही तिकडे चपला सांधल असतात. आणि हे माझे होणारे मिस्टरांचे मामा बरं का. मामांचा परिचय करून देते. मामा आदनं मधनं खाली पण बघत जावा. सारखा तोंडाकडे बघत जाऊ नये. हो माझे मामा राहायला सध्या बरं का. माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा राहायला सध्या दुबईला असतात. काय करतात. हो ना मामा. खोटं बोला पण रिटर्न बोला. मामा सध्या राहायला दुबईला असतात. काय करतात. तुम्ही मामाच्या कपड्यावर जाऊ नका.
हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. हो, मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. काय आमचे मामा की नाही तिकडं केसाव फुगे विकायला असतात. हो, पण दोन्ही मामा लग्नाकरता उपस्थित राहिले. दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं. म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. मामा आता मागे जावा तुम्ही, दोन्ही मामा जाऊ. नवरदेव इकडे उलता, थोडं मागे यावा. असं इकडे इकडे स्टेरिंग फिरवा सांगा. हे माझे होणारे मिस्टर, यांचा परिचय करून देते बरं का. मिस्टरांचा परिचय करून देते. हे माझे होणारे मिस्टर बरं का. राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करतात? वा. हे माझे होणारे मिस्टर राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करतात? यांचा हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमचे हे की नाही तिकडं म्हशी सांभाळायला असतात. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. नवरदेव मुलगा शेतकरी आहे. विशेष म्हणजे निर्व्यसनी आहे. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. का हो? नाही नाही, मग असं हसू नका, बाकीच्या डाऊट येतोय. कारण आता निर्व्यसनी मुलं भेटणार. 80% पोर व्यसनाचे आरे गेलेत. गुटखा, तंबाखू, सिगारेट, गांजा, दारू. हो, म्हणून मुलींना आणि मुलीच्या आई वडिलांना सांगणे, मुलगा शोधत असताना, आपल्या मुलीसाठी वर शोधत असताना, हो, इस्टेट पाहू नका. इस्टेट थोडी कमी असली तरी चालेल, काही फरक पडत नाही. मुलगी उपाशी राहणार नाही. आणि पैशावाल्याच्या घरी जाऊन काय पोरगी नुसते चिल्लर पैसे खाणार आहे, भाकरच खाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मुलगा गरीब असला तरी चालेल, इस्टेट प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल, पण पोरग निर्व्यसनी असलं पाहिजे. पोरग कर्तृत्ववान असलं पाहिजे, कमवतं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांचा आदर करणारं असलं पाहिजे. आईवडिलांचा शब्द पाळणारा पोरगा असलं पाहिजे दादानो. म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा, आमचे हे शेतकरी आहेत बरं का. आमच्या यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे. जास्त सांगितली, मापात सांगितली. शेतकऱ्याला कोणी मुली देणार का? शेतकरी म्हणले की मुलगी म्हणते नको. का? शेतामध्ये काम करावं लागतं. मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई सरकारी नोकरीवालाच पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार पाहिजे, नावाला का होईना 10-15 एकर शेती पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. वारे जमाना. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही डिमांड किती मोठी ठेवा, त्याला मी विरोध करत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या, शेतकऱ्याला कधी कमी समजू नका. का माहितीये? कारण जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. ऐका, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादांनो. म्हणून शेतकरी दादांनो हा राजा आहे, आणि तो पण जगाचा राजा आहे. म्हणून हो, शेतकऱ्याला मुली द्या. 1 एकर असू द्या मावशी, काय हरकत नाही. 1.5 एकर असू द्या, काहीच हरकत नाही. फक्त पोरग सांगितलं ना, पोरग कमवतं पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. बघ, हो, नाही तर 100 एकर जमीन आहे पण पोरग दारू पिते, आग लावल्याशिवाय राहणार ना दादा. म्हणून आमचे हे निर्व्यसनी आहेत. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. आदनमधनं घेतात, लोकांची मजा घेतात. एक महत्वाचा परिचय करून द्यायचा राहिला. पिंट्या, हे बघा, हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. पिंट्या, आजपासून हा तुझा पप्पा. मन पप्पा पप्पा. झाला का नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. आणि बरं का होय, आपलं कॅलेंडर. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठं आहे. माझ्या लेकराचं नशीब बघा किती मोठं आहे. आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला उभे.
आहे का असं कोणाचं नशीब. चला लग्नाला सुरुवात करायची आहे बरं का. हो लग्नाला सुरुवात करायची. अक्षदा आले का इकडं पाठीमागं. अक्षदा पोहोचल्या नसल्या आल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका. चला. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरीश्वरो सिद्धिदा मल्लाळो मुरुडो विनायक महो चिंतामणी देवना लेण्याद्री गिरिजात्मजो सुवर्दो विघ्नेश्वरो मोसनो ग्रामो राजन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगल. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. राजा भीमक रोक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा गुणानुपवरा कोणासी देई आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासे समर्पू मने रुक्माई वडील बंधू त्यासे पुसने कोर्या सदा मंगलम. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान, सावधान. करा बंद बरं. बस इकडे जास्त नाचू नका. इकडचे पाय जरा ढिलेत बरं का स्टेज. चला लग्न सोहळा पार पडला. आता बाकीचे खाली बसा. मामा वगैरे दोन्ही मामासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. लग्न सोहळा पार पडला. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. बरं हो दाजी किती खुश आहेत बघितलं. बेटा मन में दुसरा लड्डू फोटा. दाजी खुश आहेत बरं का. त्यांना वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक होईना. तुमचं पहिलं झालं का.
हॅलो पहिलं जेव्हा पहिलाच घासाला खडा लागलाय. पहिले का खरंच पहिले इमानदारी ना दाटाळी माझं दुसरं रे. चला नाव घेते का. देवळीत होती खिसणी. ऐका, देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय. आल्या. काय नाव आहे. आणि बरं झालं यमक जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव आणीलच होतं. काय योग आलाय बरं का. हो, तुम्हाला म्हणलं ना, मला फक्त लग्नाचा नाद आहे, नांदायचा अजिबात नाद नाही. बरं घेते आहे का. आणि देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. आमचे अनिलराव बसले संडासला, डोकरनं दिली डुसणी. सासू बसली आईस पैस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. सासू बसली आईस पैस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. कुठे गेले आमचे मामा. मामा इकडे या, इकडे या मामा. तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे. इतका गरीब असेल असं वाटलं नव्हतं. आता माझं पहिलं होतं तसं करून द्या. खुशाला मला गवळ्याची म्हैस म्हणते. तर बसा मामा खाली. बर का, खुशाला मला गवळ्याची म्हैस म्हणतात, पण काळजी करू नका, यांच्यापेक्षा भारीतलं नाव येते बरं का. खरं सांगा बरं का, म्हशीसारखी दिसते मी. म्हशीसारखी दिसते का. कोण म्हणलं हो. का रे, तुझ्या रानात काय चारला आलती वरी. खुशाल हो म्हणतोय. खरं सांगा, कोणी माझ्या दादासारखं, कोणी माझ्या वडिलासारखं, कोणी भावासारखं, बहिणीसारखं. खरं सांगा, म्हशी. खरं सांगा, कशी दिसते हो मी. दिसते का ना मिनी कार, दिसते का नाही क्रेटा, दिसते का नाही इनोवा, दिसते का नाही MG हेक्टर. आणि हे बघा ना आमचा बिना तालीचं ट्रॅक्टर. फकडाक दमान फुटून दमान. खुशाल मला गवळ्याची म्हैस म्हणतात, पण काळजी करता की यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते. काय म्हटले मला गवळ्याची. वा, तेवढं बरं ध्यानात ठेवलंस. आला रुकवत होता जिलेबीचा येडा. आला रुकवत होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस, आमचे अनिलराव पखालीचा रेडा. आता फिटून फाट झालं बरं का. आता देवाचं नाव घेते बरं का. देवाचं नाव घेते आणि लांब लचक नाव घेते बरं का. हो, पूर्वीची नवरी जर नाव घ्यायला लागली ना तर खूप मोठं नाव घ्यायची बरं का. आजीच्या काळातलं सांगते. हो, लांब लचक नाव घ्यायची. इथूनचे पार पंढरपूर इतकं नाव घ्यायचं. एका नावामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन व्हायचे. पण आताच्या मुली हो, लांब नाव सोडा, त्याला नावच माहीत नाही. उखाणीच पाठ नाहीत आताच्या पोरींच्या. शॉर्टकटचा जमाना आला. हो, आताच्या पोरीला म्हटलं नाव घे, ती म्हणते पियुष. सुरू झालं की संपलं लगेच कळत पण नाही. पूर्वीच्या महिला नाव घ्यायचं. असं कसं. आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पाहिला गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास दिवाळी आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथमध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होता लसूण बरं का. केरभरी ओ कॅडबरी.
भेळमध्ये भाता लसूण आणि आमच्या अनिल रावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटतंय? हळदोली वाटून वाटीला पाटा, अव हळदोली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा. हळदोली उठा चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला 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 लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, आणि चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. लग्न सोहळा पार पडला. आता यानंतर नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते बरं का. आता वाटा लावायला एवढ्या माता भगिनी आल्यात बरं का मला. पण मावशी, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मुलीला वाटा लावता, खरं सांगा तुम्ही रडता का नाही? कोणाची लेक असते त्याला नांदायला वाटा लावता रडता का नाही? खरं सांगा मावशी, तुम्ही रडता का नाही? आता माझं लग्न झालंय बरं का. पण तुम्हाला सांगते, माझ्यासाठी एकनं सुद्धा रडायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे, एकनं सुद्धा रडायचं नाही. कारण तुम्ही रडलं की मला हसू येतं या, म्हणून कोणी रडायचं नाही. नवरी रडायची, पण पूर्वीची नवरी रडायची बरं का दादा. आत्ताची नवरी मुलगी रडत नाही. पूर्वीची नवरी मुलगी जे नांदाला चालली एवढ्या मोठ्यानं रडायची. आईच्या गळ्याला पडायची, वडिलाच्या, मामाच्या, बहिणीच्या, भावाच्या गळ्याला पडायची, मोठ्यानं रडायची. हो, चुलता पळता यायचा, म्हणायचं ताडे रडू नको ताडे, लेकीचे जाते कधी ना कधी तरी नांदाला जावंच लागतं, रडू नको. तुझ्या पाठीशी तुझा चुलता खंबीर आहेत. मामा पळत यायचा, मामा म्हणायचं ताडे नको रडू, नांदाला जावं लागतं, रडू नको. बघता बघता मोठा भाऊ पळत यायचा. हो, सगळे त्या मुलीला समजून सांगायचे, तरी सुद्धा पोरगी रडायचं थांबत नव्हती. व तेवढं प्रेमच तेवढं होतं दादा. आताच्या मुली रडत नाहीत. जवळजवळ 95% नाही 100% पोरी रडायच्याच बंद झाल्या. आता पोरी रडतच नाहीत. बँडवाला रडतो पण पोरी रडत नाही. काय झालंय कोणाष्ट पोरीला? पोरी रडत नाही. कारण का माहिती का? आता लव्ह मॅरेज झालं, प्रेम विवाह. आता लव्ह मॅरेज झालं, आता पोरगी पळून जाते आणि त्या मुलीसाठी तिचे आई वडील रडू लागतात दादा. हा कलियुग आलेले, जमाना बदलला, झपाट्यानं बदलला, पण इतकाही बदलायला नव्हता पाहिजे. कारण ज्या आईनं 9 महिने नवरीच गर्भामध्ये वागवलं, ज्या बापानं लाडून लहानचं मोठं केलं, त्या आईला आणि बापाला सोडून मुलगी निघून जाते. ते बी एका 6 महिन्याचं प्रेम असतं, ते बी ऑनलाईन झालेलं असतं. हां, ऑनलाईन झालेलं प्रेम टिकल का नाही याची गॅरंटी नाही. पण त्या प्रेमासाठी मुलगी आईवडिलांना सोडून निघून जाते दादूंनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेल्या सर्व मुली असतील, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतील, शिका, मोठ्या व्हा. मुलगी शिकली, प्रगती झाली, हो चांगली गोष्ट. शिका, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कीर्तनकार व्हा, प्रवचनकार व्हा, काय व्हायचंय ते व्हा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यामुळं आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल बरं का, पण आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली होता कामा नाही. बस एवढा आदर्श मुलीने घेतला पाहिजे. कारण अलीकडं मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण वाढायला लागले दादा. हो, भयानक प्रमाण वाढायला लागलंय. हो, आणि त्या प्रेमाला वय मर्यादा राहिलीच नाही. 15 आणि 16 वर्षाची पोरगी पळून जाते. हां, वयच सुद्धा नसतं लग्नाचं. हे आमच्या इकडं तर घडू लागले दादांनो. आम्ही जे सिटीमध्ये राहतो, वातावरण दूषित झालेलं आहे. हो, पण सांगण्याची गरज आहे. म्हणून हो, मुलींना आणि मुलांना पण सांगण्यात दादांनो, सर्वप्रथम आयुष्याचं करिअर घडवा गड दादांनो. हो, करिअर घडवा. कारण बाहेरचा माणूस आपल्या राज्यामध्ये येतोय, हो हातगाडी टाकतोय, बोर खाणारे सुद्धा सुखानं जगते दादांनो. हो, म्हणून चांगलं जीवन जगा, अलीकडे स्वतःचं करिअर करा. जे काही करायचं आहे ते लग्नाच्या अगोदर करा, नंतर काय संसारच करायचं आहे ना. पण करिअर अगोदर करा. मायबापाचं लक्ष असू द्या, आणि आपल्या घराण्याचं, आपल्या कुळाचं आपल्यावर आपलं लक्ष असू द्या. कारण ही काळाची गरज आहे. म्हणून मुलींना सांगणे, हो लग्न करा, पण आपल्या आईवडिलांच्या पसंतीनं करा. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन लग्न करा. सोन्याचा संसार होईल, सुखाचा संसार होईल. ज्यांनी ज्यांनी आपल्या आईवडिलांचा तळतळाट घेऊन लग्न केलं जातं, वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक बापाला वाटतं आपल्या मुलीचं लग्न, गावात असं कोणाचं लग्न लागलं असं असं आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण बाप
सावकाराकडे जातो, कर्ज काढतो, वाटलं तर शेती घाण ठेवतो, पण लेकीचं लग्न थाटात लावून देतो तो दोन. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या लेकीचं लग्न थाटातच झालं पाहिजे, प्रत्येक आईला वाटतं आपल्या लेकीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. हो, म्हणून काय असतो बाप आणि काय असतं लेक. बापासाठी लेक म्हणजे काळीज आहे. काय असतो बाप ऐका, ज्या दिवशी लेक जन्माला येते, मुलगी जन्माला येते, बापाला खबर लागते पोरगी जन्माला आली. बाप आनंदाने वेडा होतो, हातातले 1000 कामं टाकून देतो, तालुक्याला जातो, मिठाईच्या दुकानात जातो आणि मिठाई आणतो आणि संपूर्ण गावाला मिठाई वाटतो. त्यातून त्याला बाप म्हणतात. आणि एका दिवशी त्या लेकीचं लग्न जमतं बरं का, मुलगी मोठी होतं, तिचं लग्न जमतं आणि बापाच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी येतं. का माहिती? कारण त्याला आनंद या गोष्टीचा असतो की आपण आपली मुलगी चांगल्या घरी दिलेली, चांगलं घर शोधून दिलेले. पण त्याला दुःख या गोष्टीचं असतं की आता आपली मुलगी उद्यापासून आपल्या नजरेच्या समोर राहणार नाही. म्हणून बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. दिसाड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेका वडाची पारंबी, मुलगी म्हणजे मर्यादा. लेका वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते. असो सासर माहेर, पांग बापाची फेडते. विकू द्या थोडासा. जेव्हा बापाला कळाले, त्याचे काळीज जळाले. तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. सुखी संसाराचं तोरण निघाली बांधायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. फुलाने सजलेली नवरदेव नवरीची गाडी जसं जसं सासरच्या दिशेनं चालू लागते तसं तसं आईचे हुंदके अधिकच दाटू लागतात. एखाद्या गायीपासून वासराची ताटातूट करावी आणि त्या वासरासाठी गायीनं जसं हंबरावं तसं त्या लेकीसाठी आईनं रडवत. एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवर सोडावं. जमिनीवरचा मासा जसा पाण्यासाठी व्याकुळ होतो तसा त्या लेकीसाठी बापाचा प्राण कसा विष होत असतो. बाप सुद्धा मोठ्यानं रडू लागतो, कारण आजपर्यंत बाप कधी रडला नाही. आजपर्यंत गावानं बापाच्या डोळ्याला कधीच पाणी पाहिलं नाही. दादा मोठे संकट आले पण बाप कधी खचला नाही, बाप कधी रडला नाही. पण लेक नंदन चली पहाडासारखा दिप्पाड असणारा बाप सुद्धा रडू लागला. दादा आजपर्यंत बाप कधी रडला नाही. का रडला नाही माहितीये? लहानपणी त्याची आई मेली तरी सुद्धा बापाला रडता नाही आलं. बाप मेला त्याचा तरी सुद्धा रडता नाही आलं. कारण पाठीमाग लहान बहीण भाऊ होते, त्यांना आधार द्यायचा होता, धीर द्यायचा होता अजून. म्हणून बाप कधी रडत नाही, कारण बाप हा कुटुंबाचा पाया असतो. पाया खचला ना तर कितीही मोठी इमारत असू द्या कोसळायला वेळ लागत नाही. अजून आपला बाप हा घराचा पाया, हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून डोळ्यात दाटते माया फार, दाटते माया फार. असं गळती भोईवर, गळती भुईवर. डोळ्यात दाटते माया फार, असं गळती भोईवर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. हे सुख दुःखाच्या आडावरती, सुख दुःखाच्या आडावरती पाणी शेंदायला. अन आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. आई बापाची
लाडाचे लाडाचे लेकरे निघाली नांदायला. सेज मंडपी दोघे ते दोघे एका जनार्दनी नाचती भोगे मुंदतून. मुलगी जन्माला येऊ द्या. लग्न करता आज मुली भेटणं गेल्यात. हो लग्न करता मुलीच भेटणार. आपल्याकडे कसं का वातावरण आहे सारखंच आहे ना. आमच्याकडे सुद्धा मुली भेटणार लग्न करता. त्याला कारण काय असलं पाहिजे. कारण काही वर्षी सकाळी लोकांनी मुलीला गर्भामध्ये मारलं. हो मग मुलगी जन्माला येऊ द्या. मुलगी जन्माला येणं काळाची गरज आहे. काही लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. मुलगा हा वंशाचा दिवा असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगा जरी वंशाचा दिवा असेल, मुलगा जरी वंशाचा दिवा असेल ना, तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंथी माळवू नका. तिला जन्माला येऊ द्या. या ठिकाणी एक सुंदर असं या ठिकाणी कबीरदास महाराजांचा एक अभंग होईल. आई रे बैमान दुनिया आई रे सादर करतील संतोष महाराज लहाने आणि त्यांना संगत करतील हरिभक्त पारायण संजय महाराज जाधव आळंदी देवाची. हो याच्यानंतर भारुडाचा कार्यक्रम पुढं असा चालू आहे. कोणी सुद्धा घरी जायचं, कोणी सुद्धा घरी जायचं नाही. हो म्हणून सर्वांनी आतापर्यंत साथ दिली तर शेवटपर्यंत साथ द्या. गणपती बाप्पाचं भजन, एक सुंदर अभंग आणि त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम पुढं असं चालू आहे. आतापर्यंत जसं तुम्ही मला यूट्यूबला पाहिलं, टी व्हीला पाहिलं असेल, इंस्टा फेसबुक जिकडं तिकडं जे पात्र गाजलं व्हायरल झालं, यानंतर ते पात्र या ठिकाणी कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे. ते पात्र या ठिकाणी सादर होणार आहे. सर्वांनी एकदा प्रेमानंद प्रभूचं भजन करायचं आहे. हो मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे.